तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे यूपीआय पेमेंट करता, मग तुम्हाला या गोष्टी माहित असणं फार गरजेचं आहे. डिजिटल युगात अनेकांना यूपीआय द्वारे पेमेंट करायला सोयीचं वाटतं. भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बँकांनी त्यांच्या रुपे क्रेडिट कार्डद्वारे यूपीआय पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. सध्या देशातील 11 बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. रुपे क्रेडिट कार्डलाच यूपीआय क्रेडिट कार्ड म्हणतात. रुपे क्रेडिट कार्डने तुम्ही यूपीआय पेमेंट अगदी तशाच प्रकारे करू शकता जसं तुम्ही बँक खात्यातून करता. फक्त इथे तुमच्या अकाउंट ऐवजी रुपे क्रेडिट कार्ड मधून पैसे कट होतील. पण यासाठी तुमच्या कार्डवर ठराविक क्रेडिट फीज मात्र आकारण्यात येईल. एनपीसीआयनं नोव्हेंबर 2022 मध्ये यूपीआय क्रेडिट कार्डची सुविधा सुरू केली. यामुळे तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड हे यूपीआय ऍपशी लिंक करू शकता. भीम ऍप शिवाय फोन पे, पेटीएम, गुगल पे, स्लाइस, मोबिक्विक, पेज ऍप, फ्रीचार्ज अशा निवडक यूपीआय ऍप्सवर यूपीआय क्रेडिट सेवा सुरू आहे. सध्या यूपीआय वर क्रेडिट कार्ड संबंधित सुविधांची वाढ होत असल्याने आपण पाहत आहोत. त्यामुळे क्रेडिट कार्डवरून एका महिन्यात जवळपास 10,000 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन होत असल्याची माहिती समोर आली आहे. ऍक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक आणि त्यासोबत इतर काही बँक्स आहेत ज्या यूपीआय क्रेडिट कार्डची सुविधा देत आहेत. यूपीआय ऍप वर सगळ्यात जास्त कोणाचं क्रेडिट लिमिट असेल तर ते आहे आयसीआयसी बँकचं. यूपीआय क्रेडिट कार्डद्वारे जुलै महिन्यात जवळपास 46.6 कोटींचे ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच सीबीडीसीचा उद्देश यूपीआयशी स्पर्धा करणे हा नाही. त्यामुळे सीबीडीसी देखील भारतासाठी खूप उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा झी 24 तास.